साजरी होती. याचं एकमेव कारण म्हणजे समाजासाठी आणि देशाच्या असेल आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी त्यांची जी काय आजची 197वी जयंती त्या ठिकाणी साजरी होती. जरासा वेळ घेतला तरी काही हरकत नाही, परंतु मला काय असं वाटतं की 1827ला महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि त्याच 2 वर्षानंतर विल्यम बेंटिंक हा एक इंग्रज अधिकारी होता. मी सकाळी वाचताना म्हणत होतो की जी काही सती प्रथा आहे ती त्याने बंद केली होती. तर त्या सती प्रथेविषयी तुम्हाला माहिती असेल मला वाटतं. तर ती सती प्रथा इतकी अनिष्ट होती की ती पाहून त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे एवढी वाईट प्रथा त्या ठिकाणी होती आपल्या समाजात. आणि मला एक असं वाटतं की त्यानंतर आणखी काही गोष्टी होत्या की जसं आपण जर विचार केला की चूल आणि मूल, मग अशा वेळेला जर आपण बघितलं की स्त्री फक्त त्या घरापुरतीच मर्यादित होती. तिला जनमानसात किंवा बाहेर समाजात येण्याचा अधिकार तिला नव्हता. मग अशा वेळेला जर शिक्षण द्यायचंय तर इतकी सोपी गोष्ट नाही. तर ह्या गोष्टीला साध्य करण्यासाठी सर्वप्रथम जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते महात्मा फुले यांनी केले. आपण जर विचार केला तर बघा, आता स्त्रीला शिक्षण द्यायचंय आणि पुरुष शिकवणार आहे तर चालेल का? त्यावेळेला नाही चालणार. तर त्यावेळेला सर्वप्रथम अगोदर सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी त्यांना शिकवावं लागलं आणि त्यानंतरून त्या पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या, पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका झाल्या. म्हणजे बघा, सर्वात प्रथम सुरुवात कुठून केली त्यांनी? त्यांच्या घरापासून केली. जर आपण विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अशा दिसतात की त्या ठिकाणी विधवा ज्या स्त्रिया असतात त्यांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार त्यावेळेला नव्हता आणि ती स्त्री घराबाहेर पडली नाही पाहिजे असा बंदोबस्त त्या ठिकाणी जो काही समाज आहे त्याने केलेला होता. मग ती स्त्री बाहेर पडू नये याच्यासाठी काय केलं जाईल? केस ओपन केलं जायचं. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी जे काही संपूर्ण डोक्यावरची केस काढली जायची. मग ह्या प्रथेविरुद्ध काय करायचं